ओ बाई, यंदाच्या यात्रेला एक सुपारी द्यायची होती. अहो पण कुठल्या गावात द्यायची सुपारी? साताराला या. येतो काय मानधन. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे. वेगवेगळ्या मुद्द्यामुळे बिग बॉस मराठीचं 6वं सीझन गाजत आहे. कारण की या बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये सहभागी झालेले जे सदस्य आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामधून या ठिकाणी आलेले असतात आणि बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहत असताना त्यांना आपलं घर दार संसार सोडून बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहावं लागतं. त्या ठिकाणी ना मोबाईल असतो ना घडी असते. काहीही वेळ किंवा काहीही टाइम त्या ठिकाणी समजत नाही. मग कुठंतरी त्या ठिकाणी ते जे कलाकार आहेत त्यांची मानसिक स्थिती बदलत जाते, म्हणून त्या ठिकाणी ते चिडचिड सुद्धा करतात. असं आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतं. पण मात्र काही दिवसांपूर्वी याच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधला सागर करंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. जेव्हा ते राधा पाटील यांच्यासोबत बोलत असताना एका हातामध्ये तंबाखू चोळत होते आणि राधा पाटील यांच्यासोबत बोलत होते. अशा पद्धतीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मग अनेक जणांनी दावा केला होता की सागर करंडे हा बिग बॉसच्या घरामध्ये तंबाखू खातोय आणि त्या ठिकाणी तंबाखू मिळताना सुद्धा दिसतोय आणि त्या ठिकाणी बाजूला तंबाखूची पुडी असल्याचं सुद्धा काही जणांनी सांगितलं होतं. मग खरंच बिग बॉसच्या घरामध्ये तंबाखू सिगरेट किंवा ड्रिंक करायला जमते का, किंवा त्यांना त्या ठिकाणी तसं करण्याची त्यांना परवानगी सुद्धा असते का? कारण की कलाकार म्हणलं माणूस म्हणलं तर कोणाला कशाना कशाची तरी सवय असते, व्यसन असतं. मग तो व्यसन माणूस बिग बॉसच्या घरामध्ये कसं काय थांबू शकतो? म्हणून त्याला त्या ठिकाणी व्यसन करण्याची परवानगी असते का, किंवा त्या ठिकाणी व्यसन करायला जमतं का? असा प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी पडला असेल तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विविध क्षेत्राचे कलाकार सदस्य हे सहभागी झालेले असतात. त्यांना आपलं घर दार संसार सोडून त्या ठिकाणी राहावं लागतं. टाइमपास करण्यासाठी बोलण्यासाठी त्यांच्याकडे मोबाईल नसतो, घडी नसते, काहीही नसतं. त्या ठिकाणी असणारे जे सदस्य आहेत त्यांच्यासोबतच त्यांना बोलावं लागतं, भांडावं लागतं. जे काही खेळ आहे त्या ठिकाणी खेळावा लागतो. मग त्या ठिकाणी जर काही जणांना व्यसन असलं तर, कारण की काही जणांना तंबाखूचं व्यसन असतं, काही जणांना सिगरेटचं व्यसन असतं, काही जणांना दारूचं व्यसन असतं आणि ते व्यसन केल्याशिवाय ते पुढचं काम करू शकत नाहीत, असं आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. मग असा व्यसन करणारा व्यक्ती जर बिग बॉसच्या घरामध्ये गेला तर त्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीने व्यसन करायला मिळतं का, असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्या ठिकाणचे बिग बॉस मराठीचे जे हेड आहेत त्यांच्यासोबत एका टीव्ही चॅनलने एका वृत्तवाहिनी त्यांच्यासोबत संपर्क आला आणि त्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा सत्य समोर आलं की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये त्या ठिकाणी ज्याला कोणाला व्यसन आहे सिगारेट वाढण्याचं, त्याला मात्र त्या ठिकाणी एक स्मोकिंग झोन म्हणून एक एरिया करून दिलेला असतो. ज्या ठिकाणी प्रभूनं टास्क दरम्यान ते जे टास्क कंप्लीट करायचा होता, पझलचा बैलाच्या गाळ्यामध्ये घंटा बांधायची होती, ते काही पझलचे जे काही तुकडे आहेत ते लपून ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणी एक स्मोकिंग झोन असतं आणि त्या स्मोकिंग झोनमध्ये जाऊन ज्याला कोणाला सिगारेटचं व्यसन आहे तो त्या ठिकाणी जाऊन सिगरेट ओढू शकतो, त्याचं व्यसन पूर्ण करू शकतो, असं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. पण मात्र त्याची काही लिमिट आहे. ते व्यसन पूर्ण होईपर्यंतच त्या ठिकाणी तेवढी वेळ दिली जाते. ते टीव्ही चॅनलवर दाखवलं जात नाही, ते कुठंही दाखवलं जात नाही. ते अगदी गुपित ठेवलं जातं की त्या ठिकाणी कोण गेलंय आणि कोण वापस आलंय. आता बिग बॉस हिंदीमध्ये दाखवतात की त्यामध्ये कोण गेलंय कोण वापस आलंय, पण मात्र मराठीमध्ये तसं दाखवत नाहीत. मग फक्त सिगारेट पिण्यालाच परवानगी आहे का, दारू पिण्याला त्या ठिकाणी परवानगी नाही का? तर नक्कीच बिग बॉस मराठीकडून सांगण्यात आलंय किंवा त्या कार्यक्रमाच्या हेड यांच्याकडून सांगण्यात आलंय की त्या ठिकाणी दारू दिली जात नाही, तशी कुठलीही प्रक्रिया चॅनलच्या माध्यमातून केली जात नाही. पण मात्र त्या ठिकाणी जर सिगरेटचं व्यसन असेल तर स्मोकिंग झोन आहे. मग सिगरेटचं व्यसन ज्याला आहे त्याला सिगरेट प्यायला मिळते, पण मात्र ज्याला तंबाखू खायची सवय, ज्याला गायछाप खायची सवय, अशा कलाकाराचं काय? कारण की त्याला ते सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं असं सुद्धा सांगितलं जातं. पण मात्र सिगरेटसाठी स्मोकिंग झोन त्या ठिकाणी असतं, असंच स्पष्टीकरण समोर आलेलं आहे. इतर कुठल्याही कारणासाठी म्हणजे तंबाखू असेल,
पुडी असेल, गुटखा असेल, या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी बंदी आहे अशी माहिती समोर येते. पण मात्र बिना व्यसनाचा माणूस एवढे आठवडे त्या घरामध्ये कसा राहतो, काय राहतो, याची निवड प्रक्रिया दरम्यानच निवड केली जाते. ज्या ठिकाणी ज्याला व्यसन आहे आणि व्यसनाशिवाय जो माणूस राहू शकत नाही त्याला पहिली गोष्ट बिग बॉसच्या घरामध्ये घेतच नाहीत असं देखील या ठिकाणी समजतं. पण मात्र ज्या पद्धतीनं सागर करंडे यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे ते फक्त ऍक्टिंग करत होते का खरंच तंबाखू खात होते, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.